हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू हिंदून अकॅडमी. तर आपण फार्मसी ऑफिसर किंवा फार्मसिस्ट एक्झाम ज्या DMER DHS आरोग्य विभागमध्ये यांची भरती येते त्या एक्झामसाठी हे लेक्चर स्टार्ट केलेले आहे, ज्याच्यामध्ये आपण फ्री डेमो लेक्चर स्टुडंट्सला प्रोव्हाइड करत आहोत. तर आपण फार्माकोकायनेटिक्सचा थर्ड पार्ट बघतोय, ज्याच्यामध्ये आपण एक्सक्रीशन ऑफ ड्रग्स बघणार आहोत. याच्यामध्ये पाहताय एव्हरी ड्रग्स आफ्टर बायो ट्रान्सफॉर्मेशन. ओके, आफ्टर बायो ट्रान्सफॉर्मेशन इज एक्सक्रीटेड आउट ऑफ द बॉडी. फर्स्ट याच्यामध्ये बघितलं होतं ऍब्झॉर्प्शन, सेकंड बघितलं होतं आपण डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रिशन, ADME. ओके, याच्यामध्ये बघताय जो थर्ड पार्ट लास्ट पार्ट आहे तो आहे एक्सक्रिशन. ऍब्झॉर्प्शन मध्ये बघितलं आपण कसा कोणत्या फॉर्म मध्ये असेल ड्रग तर ते ऍब्झॉर्प्शन होणार आहे. डिस्ट्रीब्युशन साठी कोणते फॅक्टर्स असतात, मेटाबॉलिझम लास्ट मध्येच बघितलं आपण, बायो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ड्रग कशा प्रकारे होतं आणि त्याचे कोणत्या दोन टाइप्स आहेत जे खूप इम्पॉर्टंट आहे. नाउ एक्सक्रिशन ऑफ ड्रग याच्यामध्ये आपण पाहतोय all drugs are excreted by routes other than they are route of administration. ओके, वेगवेगळे रूट्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग असतात, जसं तुम्ही पाहिलंय माउथ ओरल रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन, इंट्राव्हेनस, इंट्रामस्क्युलर, नासल असू शकतं, रेक्टल असू शकतं, म्हणजे वेगळे टाइप्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग असू शकतात. पण नॉट नेसेसरी की त्या वेनी ज्या ऍडमिनिस्ट्रेशन मोड ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग आहे त्याच वेनी त्याचं एक्सक्रिशन होणार आहे. म्हणजे अदर दॅन देअर ऍडमिनिस्ट्रेशन देर कॅन बी व्हेरियस वेज फ्रॉम वेअर द ड्रग कॅन बी इलिमिनेटेड आउट ऑफ द बॉडी. न किडनी बघा, मेजर रूट ज्याच्यामध्ये बघताय तुम्ही जे वेगवेगळे रूट्स आहेत ज्याच्यामधून ड्रग्स एक्सक्रीट होणारे, बाहेर पडणारे, बॉडीच्या इलिमिनेट होणारे. तर त्यामध्ये जो मेजर आहे किंवा कॉमन रूट ऑफ ड्रग इलिमिनेशन होतं ते कशामधून होणार आहे, किडनीमधून. ओके, त्याच्यामध्ये पॅसिव्ह ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन आहे, ऍक्टिव्ह ट्युब्युलर सिक्रेशन, पॅसिव्ह डिफ्युजन अक्रॉस नेफ्रॉन वॉल. पॅसिव्ह डिफ्युजन म्हणजे काय, जे कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट मध्ये नुसार होतं, ज्याच्यामध्ये हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन होणार आहे आणि याच्यासाठी कोणत्याही फॉर्मची एनर्जी लागत नाही, ATP लागत नाही. म्हणजे काय, फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टुवर्ड्स द लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे पॅसिव्ह डिफ्युजन मध्ये मुवमेंट होणार आहे इंटू द नेफ्रॉन वॉल. म्हणजे ते काय, इलिमिनेशन साठी हेल्पफुल राहते. नाउ मेजॉरिटी ऑफ ड्रग्स एक्सक्रीटेड इन युरिन, मग जर ते किडनीमध्ये त्याचे हे होणार आहे, सेपरेट आउट होतील, मग ते युरिन थ्रू बॉडीच्या बाहेर पडणार आहे. इम्पेअर्ड रेनल फंक्शन increases drug concentration. Now impaired renal function, किडनीच्या फंक्शनलाच रिनल फंक्शन म्हटलं जातं आणि याच्यामध्ये बघता तुम्ही जर इम्पेअर्ड असेल म्हणजे इम्प्रॉपर फंक्शनिंग ऑफ किडनी असेल, तर समजा जे बॉडीमध्ये ड्रग इलिमिनेट करायचं होतं, बॉडीच्या बाहेर पडायला पाहिजे होतं, ते पडत नाही. मग ते काय होणार आहे, कॉन्सन्ट्रेटेड होत जाणार कशामध्ये, किडनीमध्ये. जर किडनीमध्ये या ड्रगचं सॅच्युरेशन होईल, सॅच्युरेशन झाल्यामुळे त्या व्यक्तीमध्ये काय होणार आहे, टॉक्झिसिटी जनरेट होते, टॉक्झिसिटी. आणि पर्सन टू पर्सन ही टॉक्झिसिटी डिफर करणारे ड्यू टू दॅट फंक्शनिंग ऑफ लिव्हर अँड किडनी. ओके, ज्याप्रमाणे त्यांचं किडनी फंक्शन करते, लिव्हर फंक्शन करते, त्याच्यानुसार त्यांचं एक्सक्रिशन ऑफ ड्रग पण कसं करणार आहे, वॅरी करणार आहे. नाउ इन हेल्दी लिव्हिंग पर्सन, एक जर चांगला मुलगा आहे, एक चांगली विमेन आहे, ज्याचे फंक्शनिंग कसं आहे, नॉर्मल आहे, त्यांची बॉडी फंक्शनिंग चांगलं आहे, तर मग त्यांचं ज्या बाहेर बॉडीच्या बाहेर पडणारे ड्रग असेल ते एकदम प्रॉपर असेल. पण तेच जर तुम्ही एखादे वृद्ध लोक बघताय, त्यांचं कसं असणार, किडनीचं एवढं चांगलं फंक्शनिंग नसणार आहे, लिव्हरचं एवढं चांगलं फंक्शनिंग नसणार आहे, त्या केसमध्ये त्यांची बॉडी काय करणार आहे, ते सॅच्युरेट करणार आहे इनसाइड द किडनी किंवा बॉडीमध्ये करणार आहे. म्हणजे इलिमिनेशन ऑफ ड्रग होणार नाही, त्या केसमध्ये टॉक्झिसिटी काय वाढणार आहे, जास्त होणार आहे. आणि याच्यामुळे ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन वाढतात, जे आपण कशामध्ये पाहणार आहे, फार्माकोडायनामिक्स मध्ये. नेक्स्ट पार्ट मध्ये पाहणार आहे, तिथे आपण फक्त एक्सक्रिशन पाहतो. ओके, प्रोलॉंग इफेक्ट ऑफ टॉक्झिसिटी, जर जास्त कॉन्सन्ट्रेशन मध्ये आणि जास्त टाइम साठी, म्हणजे काय, प्रोलॉंग म्हणजे ड्युरेशनच्या बद्दल बघतोय आपण, ड्युरेशन जास्त टाइम साठी जर ते बॉडीमध्ये राहतील तर काय होईल, टॉक्झिसिटी वाढू शकते. द वीक ऍसिड क्विकली एक्सक्रीटेड इन अल्कलाइन मीडियम. आणि जर दुसरं बघितलं असेल तुम्ही, वीक बेसिस कसं होणार आहे, एक्सक्रीटेड इन ऍसिडिक युरिन. ओके, एक्सक्रिशन समजतंय तुम्हाला. आता इथे बघा, रिनल एक्सक्रिशन मेकॅनिझम जे आहेत रिनल, याच्यामध्ये बघा, जर इथे आपण तुम्ही किडनीचं जर मी रफली स्ट्रक्चर ड्रॉ केलं, तर दिस इज बोमॅन कॅप्सूल, ज्याच्यामध्ये हे ओके, इकडून जे ब्लड वेसल्स येतात त्याला काय म्हटलं जातं, ऍफेरेंट. ऍफेरेंट म्हणजे या साइडून म्हणजे मुवमेंट आउटसाइड द किडनी किंवा नेफ्रॉन मध्ये होणारे त्याला काय म्हटलं जातं, इफेरेंट.
जो हा पार्ट आहे त्याला काय म्हटलं जातं, प्रॉक्सिमल डिस्टल ट्युब्युल्स. डिस्टल ट्युब्युल. ओके, रफ डायग्राम आहे. तर याच्यामध्ये बघा ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन मध्ये काय होणार आहे, आता इथे तुम्हाला मी सांगितलं होतं काही प्रमाणामध्ये आपला ड्रग कशामध्ये बाइंड होणार आहे, जे काही प्लाझ्मा प्रोटीन असतात, प्लाझ्मा प्रोटीन ते कोणते असणार आहेत. जर लास्टचे व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर डेफिनेटली बघा, कारण की खूप इन्फॉर्मेटिव्ह आहेत आणि तुम्हाला खूप तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी आणि एमसीक्यू सॉल्व्ह करण्यासाठी हे लेक्चर्स खूप इम्पॉर्टंट आहेत. त्यासाठी बघा प्लाझ्मा प्रोटीन कोणते, अल्ब्युमिन. मग हे ड्रग काही प्रमाणामध्ये या अल्ब्युमिनला बाइंड होतात आणि खूप कमी प्रमाणामध्ये ड्रग काय असतात, फ्री याच्यामध्ये असतात. आता जे हे अल्ब्युमिन आणि ड्रग आहेत जे अटॅच्ड आहेत ते कसं ऍक्ट ऍज अ रिझर्व, ते रिझर्व म्हणून किंवा रिझर्वॉयर म्हणून काम करतात. आणि हे जे ड्रग आहेत जे फ्रीली अवेलेबल आहेत तेच काय करणार आहे, फार्मॅको लॉजिकल इम्पॅक्ट दाखवते, इफेक्ट. ओके, अदरवाईज हे जे रिझर्व आहेत ते काय बॉडीमध्ये सॅच्युरेट होतात किंवा काही नंतरच्या प्रमाणामध्ये ते इलिमिनेट होते. पण जे फ्री स्टेटमध्ये ड्रग आहेत इनसाइड द ब्लड तेच काय करणार, फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट दाखवतात. इथे बघा फ्री ड्रग्स नॉट बाउंड टू प्रोटीन, म्हणजे समजलं कोणत्या प्रोटीन बद्दल बोलतोय, प्लाझ्मा प्रोटीन, दॅट इज अल्ब्युमिन. आणि जे असतील त्यामध्ये पण इज फिल्टर्ड आउट ऑफ द ब्लड इनटू द रिनल ट्युब्युल्स. रिनल ट्युब्युल्स याच्यामध्ये ते काय होतील, फिल्टर आउट होतील. फ्री ड्रग जो फ्री मध्ये आहे तो काय करेल, याच्या थ्रू इलिमिनेट होईल. नाउ ऍक्टिव्ह ट्युब्युलर सिक्रेशन मध्ये बघा, पंप्स इन द प्रॉक्सिमल ट्युब्युल्स, या प्रॉक्सिमल ट्युब्युल्स मध्ये पंप करणारे ऍक्टिव्ह मूव्ह ड्रग्स फ्रॉम द ब्लड इनटू द युरिन. याच्यामध्ये जे ब्लड फिल्टर्ड आउट होणार आहे एफेरेंट मध्ये आणि इफेरेंट मध्ये जाणार आहे, जे इनसाइड कमिंग असेल बोमॅन कॅप्सूल मध्ये जी वेसल येते त्याला काय म्हटलं जाते, एफेरेंट. आणि जी बोमॅन कॅप्सूलच्या बाहेर ब्लड फिल्टर्ड आउट ब्लड कॅरी आउट करणारी टुवर्ड्स द बॉडी त्याला इफेरेंट म्हटलं जातं. ओके, त्या केसमध्ये जे ब्लड मधलं ड्रग आहे ते काय केलं जातं, ऍब्सॉर्ब केलं जाईल आणि ते पास कोणा थ्रू करणार आहे, युरिन थ्रू ते बॉडीच्या बाहेर पास केलं जाईल. नाउ दिस इज हायली इफिशियंट अँड कॅन क्लिअर इव्हन प्रोटीन बाउंड ड्रग्स. बघा हे एवढं म्हणजे इफेक्टिव्ह आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या याच्यामध्ये ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन मध्ये फक्त फ्री ड्रग होतं बॉडीमध्ये, तेच फिल्टर आउट होत होतं. पण या केसमध्ये जे ऍक्टिव्ह ट्युब्युलर सिक्रेशन आहे, या केसमध्ये जे ड्रग बाउंड टू प्रोटीन आहे ते सुद्धा इलिमिनेट होत आहे आउटसाइड द बॉडी. तो पॅसिव्ह ट्युब्युलर रिएब्झॉर्प्शन मध्ये बघा, इफ अ ड्रग इज लिपोफिलिक. लिपोफिलिक म्हणजे काय, जे बॉडीच्या सेल्सच्या आतमध्ये जाण्यासाठी हेल्प करणे, दॅट इज लिपिड सोल्युबल. लिपिड सोल्युबल ड्रग अँड नॉन आयोनाइज, इट माइट लीक बॅक इनटू द ब्लड. त्या केसमध्ये हे काय, रिअब्झॉर्प्शन ऑफ ड्रग, म्हणजे ज्यांचं ते त्यांना ऍब्झॉर्ब करून युरिन थ्रू इलिमिनेट करायचं होतं, पण यांच्यामध्ये जर ते लिपोफिलिक असतील तर काय होऊ शकतं, परत ते एंटर करू शकतात इनसाइड द ब्लड. ओके, जर हे बघितले तुम्ही रिनल एक्सक्रिशन मेकॅनिझम मध्ये. पुढच्या पार्टमध्ये बघताय बायलरी एक्सक्रिशन आणि एंटेरो हिपॅटिक सर्क्युलेशन. याच्यामध्ये बघा, सम लार्ज और पोलर ग्रुप्स are secreted by the liver into the bile, which then empties into the duodenum. Duodenum काय आहे, फर्स्ट साइट ऑफ स्मॉल इंटेस्टाइन. या केसमध्ये ते इलिमिनेट होते, टू बी पोप्ड आउट, म्हणजे बाहेर फेकण्यासाठी हे डिओडेनम मध्ये एंटर करते. द लूप बाहेर मागच्या साइड याच्यामध्ये बघितलं तुम्ही, हा जो लूप आहे याच्यामध्ये काय होणार आहे, समटाइम्स बॅक्टेरिया इन द गट अनमेटाबोलाइज, कसे आहेत ते, अनमेटाबोलाइज आहेत. द ड्रग टर्न इट बॅक इनटू द ओरिजिनल लिपोफिलिक फॉर्म, त्यांना परत काय करणार आहे, लिपोफिलिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करणार आहे. एंटेरोहिपॅटिक सर्क्युलेशन मध्ये बघा, द ड्रग इज देन रिएब्सॉर्ब्ड इनटू द ब्लड स्ट्रीम अँड सेंड बॅक टू द लिव्हर. या केसमध्ये जर ते कसं रिएब्सॉर्प्शन होत आहे, म्हणजे बघितलं आपण लिपोफिलिक जर तो ड्रग असेल तर त्यावेळेस जो तो किडनीज थ्रू बाहेर पडायला पाहिजे होता तो परत रिएब्सॉर्ब होतोय कशामध्ये, ब्लड मध्ये. आणि ब्लड मध्ये जर तो परत सेंड केला गेला तर तो कुठे जाणार आहे, परत लिव्हर कडे जाणार आहे आणि तिथून परत तो सर्क्युलेट होईल. आणि क्लिनिकल इम्पॅक्ट मध्ये बघताय, दिस क्रिएट रिसायकलिंग इफेक्ट दॅट सिग्निफिकंटली प्रोलॉंग्स द ड्रग स्टे इन द बॉडी. आता या प्रॉपर्टीजमुळे तर तुम्हाला सांगितलं, आता आपण हे इम्पॉर्टंट होतं की ड्रगला पोलार का बनवायचं.
यासाठी ड्रगला पोलार एंड्स अटॅच करणं गरजेचं आहे, नाहीतर काय होईल, ते किडनी पर्यंत जाईल पण त्याच्यामध्ये काय परत रिअब्झॉर्प्शन होईल त्या ड्रग्सचं. का बरं, तर ते लिपोफिलिक असतील, त्याच्यामध्ये जर लिपोफिलिकचे एंड्स असतील तर ते काय होईल, परत ऍब्झॉर्ब होईल इनसाइड द ब्लड, परत ते किडनीकडे जाणार. आणि जरी परत ते लिपोफिलिकच राहिले तर किडनीमध्ये त्यांचं मेकॅनिझम म्हणजे सर्क्युलेशन ते समजते तुम्हाला. हे बघा, लिव्हर इथे ड्रॉ करते मी, लक्ष द्या, इथे किडनीज आहेत आणि इथे आहे लिव्हर. ओके, आता किडनीकडून ते वापस का जात होतं, कारण की ते लिपोफिलिक आहे. ओके, लिपोफिलिक ड्रग होतं म्हणून ते परत किडनीकडे जात होतं. किडनीकडून जर ते अनचेंज राहिलं किंवा त्याच्यावरती पोलार ग्रुप्स अटॅच नाही झाले तर मग ते परत हे जे सर्क्युलेशन आहे, तर समजा ही ड्रग बॉडीमध्ये किती टाइम पर्यंत राहील, म्हणजे ते बॉडीमधून इलिमिनेटच नाही होणार. त्याच्यामुळे काय होऊ शकतं, सॅच्युरेशन पण होऊ शकतं. जर या ड्रग्सचा जर जास्त कॉन्सन्ट्रेशन मध्ये किंवा प्रोलॉंग जर यूज होत असेल तर लॉंग ड्युरेशन साठी बॉडीमध्ये राहणार आहे, लॉंगर ड्युरेशन. समजते. याच्यामध्ये रिसायकलिंग ऑफ ड्रग इथे इम्पॉर्टंट आहे. लॉंगर ड्युरेशन साठी जर बॉडीमध्ये ड्रग राहत असेल तर त्याचं काय होणार आहे, टॉक्झिसिटी होणार आहे, टॉक्झिसिटी. मग इथे इम्पॉर्टंट आहे पोलार पोलार एंड्स अटॅच करणं, IMP. मी जे तुम्हाला म्हणतीये की एखाद्या लिपोफिलिक ड्रगला काबर पोलर एंड्स अटॅच करणं, कारण की आपण बायो ट्रान्सफॉर्मेशन पाहिलं होतं. फर्स्ट स्टेप मध्ये जे फंक्शनल ग्रुप अटॅच करत होते, OH ग्रुप, COH, NH, सल्फाइड ग्रुप्स, हे याच्यासाठी होतं की बॉडीमधून एक्सक्रीट करण्यासाठी. जर अटॅच नाही झाले तर बघा इथे किडनी मधून तो परत कुठे जाणार आहे, परत रिअब्झॉर्ब होईल, कारण की त्याच्यामध्ये लिपिड आहे. तो परत सेल मेम्ब्रेन पास करू शकतो, ब्लड मधून तो परत एंटर करू शकतो इकडे किडनीकडे. ओके, तर या फंक्शन्स मध्ये ते सर्क्युलेशन होत राहील आणि ड्रग बाहेर इलिमिनेट होणार नाही. समजलाय. आता ज्याप्रमाणे तुम्ही बॉडीमध्ये बघितलं किडनीज थ्रू एक्सक्रिशन होणार आहे आणि तो मेजर रूट आहे ज्याच्या थ्रू बॉडीमधून ड्रग इलिमिनेट होतात. पण काही वेगळे रूट्स पण आहेत, हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. लंग्स आहेत बघा, लंग्स याच्यामध्ये काय, बोलाटाईल जनरल अनेस्थेटिक्स. अनेस्थेटिक कशासाठी वापरले जातात, भूल देण्यासाठी जे वापरले जातात ते एक्सक्रिटेड बाय लंग्स. इम्पॉर्टंट आहे, विच ड्रग्स आर इलिमिनेटेड बाय लंग्स. जर असा क्वेश्चन असेल तर तुम्हाला माहिती पाहिजे अनेस्थेटिक्स हे एक्सक्रीट होतात बाय लंग्स. सबस्टन्सेस लाईक पॅराअल्डिहाइड आणि अल्कोहोल एक्सक्रीटेड बाय लंग्स. समजलंय. डिटॅचेबल बाय ब्रीथ ओडर, म्हणजे ते आपल्या बॉडीमध्ये असतील, जी आपली ब्रीथची ओडर असते, त्याचा एक स्मेल असतो, त्याच्यामधून पण ते काय होतील, इलिमिनेट होतील. ओके, दिस वॉज अबाउट लंग्स. आता इंटेस्टाईन पण असतात का, त्या केसमध्ये बघितलं तर पुर्गेटिव्ह लाईक कॅस्कॅरा, सॅग्रेड आणि सेना याच्यामध्ये बघा पार्टली एक्सक्रीटेड इन इंटेस्टाईन आफ्टर ऍक्शन ऑन लार्ज इंटेस्टाईन. हेवी मेटल्स इलिमिनेटेड इन द फिसीज, हे इम्पॉर्टंट आहे. हेवी मेटल्स आहेत ते कशामध्ये, फिसीज मध्ये इलिमिनेट होणार आहेत. एक्सक्यूज मी. नाव स्किन, याच्यामध्ये पण आपल्या स्किनच्या मधून पण काही गोष्टी किंवा काही ड्रग्स इलिमिनेट होऊ शकतात. जसं की बघा मेटॅलॉइड्स. मेटॅलॉइडचे एक्झाम्पल्स काय, आर्सेनिक आणि लीड्स. दे आर इलिमिनेटेड वाया स्किन. नाव इलिमिनेटेड इन मायन्यूट क्वांटिटीज, खूप कमी क्वांटिटीज मध्ये हे मेटल्स आहेत जसे की आर्सेनिक, लीड आपल्या स्किन्स मधून पण बाहेर पडतात. आर्सेनिक डिपॉझिट इन हेअर फॉलिकल्स. ओके, खूप याच्यामध्ये बघितलं जातं, हेअर फॉलिकल्सचे जे टेस्टिंग केले जातात तिथे पण काही क्वांटिटीज मध्ये हेवी मेटल्स मिळतात आणि ते कोणते असतात, आर्सेनिक. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड आणि MCQ सॉल्विंग साठी हे तुम्हाला हेल्पफुल राहणार आहे. कोणते हेवी मेटल्स हे हेअर फॉलिकल्स मध्ये मिळू शकतात, तर त्याचा आन्सर आहे आर्सेनिक. तर तुम्हाला हे माहिती पाहिजे की फक्त किडनीच आपल्या बॉडीमध्ये ड्रग्स किंवा जे एलिमेंट्स आहेत, हेवी मेटल्स आहेत, दुसरे सबस्टन्सेस आहेत तेच फक्त किडनी रिमूव्ह नाही करत, पण वेगळे पण बॉडीचे पार्ट्स आहेत ज्याच्यामधून हे ड्रग्स इलिमिनेट होणार आहे. जसं की लंग्स बघितले, जे कशासाठी इम्पॉर्टंट आहे, अनेस्थेटिक ड्रग्स आहेत ते कसे होतात, इलिमिनेट होतात. इंटेस्टाईन मधून बघितले तुम्ही कोणते, स्किन मधून जे हेवी मेटल्स आहेत ते रिमूव्ह होणार आहे. नाव सलायवा आणि मिल्क बघा, अँटीबायोटिक डिपॉझिटेड इन मिल्क जे असतात, अँटीबायोटिक डिपॉझिटेड इन मिल्क ते सुद्धा इलिमिनेट होणार आहे वाया सलायवा. नाव मॉर्फिन, थायोउरेसिल आणि सल्फॅनोमाइड्स एक्सक्रीटेड इन मिल्क. ओके, त्याच्यामध्ये एक मदर आहे, त्याच्यामध्ये ती काही कॉन्सन्ट्रेशन मध्ये मेडिकेशन घेतीये,
त्या केसमध्ये जे हे ड्रग्स असतात ते इलिमिनेट होऊ शकतात तिच्या मिल्क थ्रू आणि ते कोणाकडे जाणार आहे, ते चाइल्डकडे जाणार आहे. म्हणून डॉक्टर प्रिस्क्राईब करताना खूप काळजीपूर्वक असे मेडिकेशन्स देतात जेणेकरून ते टॉक्झिसिटी त्या चाइल्डला गेली नाही पाहिजे. म्हणून काही ड्रग्स जसे की मॉर्फिन तुम्ही बघितलं असेल, तुम्ही ऐकलं असेल, काही कॉन्सन्ट्रेशन मध्ये जर एक मदर ऍडिक्टिव्ह असेल अशा सिडेटिव्ह कंपाऊंड्सला, तर त्या केसमध्ये जर ती ड्रग्स घेत असेल, अब्युसिव्ह ड्रग्स, मी अब्युसिव्ह ड्रग्स बद्दल बोलतेय, जे की कसं अब्युसिव्ह इंटेक होतो त्याचा किंवा सिडेशनसाठी वापरले जातात. जर एक मदर ड्रग्स वरती असेल, तर जर ती ब्रेस्ट फीडिंग वरती असेल, तर ते ड्रग्स तिच्या चाइल्डकडे पण जातात आणि चाइल्डला पण ती धुंदी किंवा ते सिडेशन आहे ते फील होतं. म्हणून हे काय म्हटलं जाते, हे काही ड्रग्स मदर कडून पास होत आहेत, तर ते कशा थ्रू होत आहेत, मिल्क थ्रू. ओके. नाव नेक्स्ट इज बाईल. ड्रग्स लाईक इरिथ्रोमायसिन, नोव्होबायोसिन इलिमिनेटेड इन बाईल. कशामध्ये एक्सक्रीट होणार आहे, बाईल्स थ्रू आणि रिएब्झॉर्ब्ड इन इंटेस्टाईन. मग इंटर हेपॅटिक सर्क्युलेशन जे मी तुम्हाला लास्ट स्लाइड्स मध्ये सांगितले, आणि याच्यामध्ये काय होणार आहे, प्रोलॉंग ड्रग ऍक्शन. तो जो ड्रग आहे तो परत लिव्हर कडून कुठे जाणार आहे, किडनीकडे, आणि किडनीकडून परत तो रिॲब्झॉर्ब होऊन कोणाकडे जाणार आहे, लिव्हरकडे. म्हणजे एक ड्रग लॉंगर टाइम किंवा प्रोलॉंग टाइम पर्यंत कसा राहणार आहे, बॉडीमध्ये सॅच्युरेटेड राहणार आहे आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, टॉक्झिसिटी. आय होप तुम्हाला हे पूर्ण एक्सक्रिशन कळाले. का बरं किडनीचा रोल इम्पॉर्टंट आहे, का बरं त्याच्यावरती एखाद्या ड्रग वरती पोलार एंड्स किंवा हायड्रोफिलिक एंड्स असणं गरजेचं आहे. आणि जर किडनी जर बॉडीमधली ड्रग्स इलिमिनेट करत असेल, त्याचबरोबर असे कोणत्या दुसरे ऑर्गन्स आहेत बॉडीमधले जे ड्रग इलिमिनेशनसाठी काम करतात. ओके. तर या लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये पाहिलंय की कोणत्या कोणत्या साईट्स आहेत, किडनीचा काय रोल आहे आणि ओव्हरऑल सर्व इन्फॉर्मेशन. ठीक आहे. तर अशाच व्हिडिओसाठी तुम्ही इंदोना अकॅडमीला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू. भेटूयात आपण पुढील लेक्चरमध्ये.